चंद्रपूरमधला विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर हा वाद आता आणखी शिगेला पोहोचल्याचं दिसतंय। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ दोन्ही नेत्यांची बैठक घेणार आहेत आणि मध्यस्थी करण्याचा प्रयत्न देखील करणार असल्याची माहिती मिळतेय। वडेट्टीवारांनी माझे नगरसेवक पळवून नेले असून वडेट्टीवारांनी माझ्या मतदारसंघामध्ये ढवळाढवळ केली असं वक्तव्य खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केलेलं आहे। या दोन्ही नेत्यांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं राजकीय संघर्ष होत असल्याचं पाहायला मिळालेलं होतं। त्याची काहीशी झलक या पालिका निवडणुकीच्या दरम्यान सुद्धा पाहायला मिळालेली होती। मात्र अंतर्गत वाद काँग्रेसनं बाजूला ठेवत ही निवडणूक लढवल्याचा दावा नेत्यांनी केलेला होता। मात्र पुन्हा एकदा वडेट्टीवार आणि धानोरकर यांच्यातला वाद आता उफाळून आल्याचं पाहायला मिळतंय। निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी सगळेजण आपापल्या घरी असताना आमच्याच काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्यांनी काही आमचे नगरसेवक हे घरी असताना त्यांना उचलून नेले। खरं तर जे पक्षाचे नगरसेवक आहेत त्यांना उचलून नेऊन असे वेगवेगळे गट करायची गरज नव्हती, पण हे चुकीची पद्धत या ठिकाणी झाली आणि दोन गटामध्ये कुठेतरी काँग्रेसचं विभाजन या ठिकाणी झालं। का नेलं ते मला माहीत नाही आणि कोणी नेलं हे म्हणण्यापेक्षा आमच्या जिल्ह्याचे जे नेते आणि विधिमंडळाचे गटनेते आहे विजयभाऊ वडेट्टीवार यांचे काही लोक त्यांनी त्या नगरसेवकाच्या घरी अक्षरशः रॅलीतून असताना रॅलीतूनच त्या काही नगरसेवकांना त्यांनी उचलून नेलं। माझी त्यांना देखील विनंती आहे की त्यांनी अख्ख्या महाराष्ट्राकडे लक्ष दिलं पाहिजे। महाराष्ट्रात इतरही ठिकाणी महापालिकेच्या निवडणुका झाल्या त्या ठिकाणी त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे होते। फक्त माझ्याच मतदारसंघात किंवा आमच्या जिल्ह्यापुरतेच ते मर्यादित नाही आणि माझं स्पष्ट आहे, मी स्पष्ट बोलणारी बाई आहे। मी कधी कोणाच्या मतदारसंघात ढवळाढवळ करत नाही, त्यांच्याही मतदारसंघात मी कधी साधा पाय देखील ठेवत नाही। म्हणून माझा मतदारसंघ आहे, मी निवडून आणलेले म्हणजे सगळ्या उमेदवारांना मी एबी फॉर्म दिले, निवडून आणले। जवळपास महिनाभर मी त्या ठिकाणी मेहनत घेतली आणि वेळेवरती येऊन कोणी जर का अशा पद्धतीचं कृत्य करत असेल तर हे पक्षासाठी देखील हानिकारक आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।